उल्हासप्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। 139 मुरबाड विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या बहुजन मुक्ती पार्टीच्या अधिकृत उमेदवार प्राजक्ता निलेश येवले यांचा प्रचार दौरा बदलापूर पश्चिम बेलवली या ठिकाणी करण्यात आला। मुरबाड विधानसभेतील शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार व आरोग्य सारख्या मूलभूत गरजा या मुरबाड विधानसभेच्या नागरिकांना मिळाव्यात यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहेत। या रॅलीसाठी निलेश येवले, रोशन वानखेडे, सिद्धार्थ येवले व BMP बहुजन मुक्ती पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी प्रमोद हरपुडे, बदलापूर। निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहोत। बहुजन मुक्ती पार्टीचा उद्देश असा आहे की सर्व आपल्या बहुजन समाजातील लोक आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचे हक्क अधिकार त्यांना मिळायला हवे। आज बहुजन समाजावर मोठ्या प्रकारे अन्याय अत्याचार केला जातोय, आपल्या मुलीबाळींवर अन्याय अत्याचार होतोय, त्यांच्यावर बलात्कार, रेप सारखे प्रकार वाढत चालले आहेत। आपल्या बहुजन समाजातील मुलांचं शिक्षण बंद केलं जात आहे। सरकारने जवळजवळ 62,000 सरकारी शाळा आहेत, ज्या शाळांची संख्या 20 पेक्षा कमी आहे त्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मग जर आमच्या शाळा बंद झाल्या तर आमच्या गावखेड्यातले लोक आहेत जे वस्त्यांमध्ये राहतात त्या मुलांचं शिक्षण बंद म्हणजे त्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरुद्ध आवाज उठवता येणार नाही, म्हणून त्यांचं शिक्षण बंद केलं जात आहे। आज मुरबाड विधानसभेमध्ये जे प्रस्थापित आमदार खासदार आहेत, फक्त 5 वर्षासाठी नाही तर 20 वर्षापासून जे प्रस्थापित आमदार खासदार आहेत ते याकडे लक्ष देत नाही आहेत। मुरबाड विधानसभेमध्ये भरपूर अशा समस्या आहेत की त्याकडे लक्ष दिले जात नाही, फक्त विकासाच्या नावाने त्यांनी स्वतःचाच विकास केला आहे। आज जे आमदार आहेत समस्या आहे म्हणजे मग त्यांनी स्वतःच्या गावाचा विकास नाही केला तर मग कोणत्या गावाचा विकास केला आहे? आज आपल्या जवळ बारवी डॅम असताना सुद्धा मुरबाड विधानसभेमध्ये असे छोटे छोटे बरेच गावं आहेत, आदिवासी पाडे आहेत की ज्यामध्ये पाण्याची सोय नाही आहे, लाईटची समस्या आहे। मुलं आमची लहान मुलं आदिवासी पाड्यातले अंधारात राहतात, एखादं जनावर चावून गेलेलं सुद्धा त्यांना समजणार नाही। मग जर या गावांचा विकास केला नाही तर तुम्ही काय विकास केला आहे? नुसतं मोठमोठ्या इमारती बांधून किंवा मोठमोठे रस्ते बांधून विकास होत नाही। आज मुरबाड विधानसभेमध्ये सरकारी दवाखाने आहेत, बांधलेले आहेत, पण त्यामध्ये सुविधा नाही आहेत, डॉक्टर नाही आहेत व्यवस्थित किंवा लाईटची सुविधा नाही आहे तिकडे। मग असं एखादा दवाखाना पाहिजे आम्हाला की ज्यामध्ये आमचे विधानसभेतील छोट्या गावातील लोक त्या दवाखान्यामध्ये उपचार घेऊ शकतात। आज शिक्षण महाग करून ठेवलेलं आहे। बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहिलंय की शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं असलं पाहिजे, पण ते सक्तीचंही राहिलं नाही आणि मोफत तर नाहीच आहे। सरकारी शाळा तर बंद केल्याच, पण आमच्या ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्या सुद्धा अडाणी अंबानी त्या लोकांना देऊन त्याचं शिक्षण खूप महाग करून ठेवलं आहे। म्हणजे एक प्रकारे परत गुलामी आणण्याची परिस्थिती त्यांनी चालू केली आहे, ते प्रयत्न चालू आहे। आणि या परिस्थितीला वाचा फोडण्यासाठी किंवा आमच्या बहुजन समाजातील लोकांना न्याय मिळण्यासाठी आज बहुजन मुक्ती पार्टी या समाजात उतरली आहे, रिंगणात उतरली आहे। उल्हासप्रभात दीपावली विशेषांक ऑनलाईन ॲमेझॉन आणि अन्य साईटवर तर ऑफलाईन मुंबई, ठाणे, पुणे आदी ठिकाणी उपलब्ध होईल। उल्हासप्रभात दीपावली विशेषांकात जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा। संपर्क 92 70 17 54 13।